अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागलपंच तारांकित MIDC मधील वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। महामार्गावर कनेरी फाटा येथे सापळा रचून पोलिसांनी एका संशयित टेम्पोला अडवले आणि त्यातून चोरीचे साहित्य वाहनासह एकूण 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी विशाल अनिल गोसावी राहणार उपरी याला अटक करण्यात आली आहे। वेलमॅक्स ॲग्रीटेक सोल्युशन कंपनीच्या समोरून 1 एप्रिल ते 2 एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्याने मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारे लोखंडी साहित्य लंपास केले होते। या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तैनात करण्यात आले होते। चोरीचा माल घेऊन एक टेम्पो बेंगलोर पुणे महामार्गावरून कोल्हापूरकडे येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि त्यांच्या पथकाने कनेरी फाटा येथे सापळा लावला। संशयास्पदरित्या येणारा टाटा मोटर्सचा टेम्पो MH10 AQ 8852 थांबवून पोलिसांनी झडती घेतली असता त्यात मॅन्युफॅक्चरिंग प्लेट्स, चॅनेल, हायड्रोलिक पाईप्स आणि सुमारे 300 किलो लोखंडी पाट मिळाले। पोलिसांनी मुद्देमालासह टेम्पो जप्त करून संशयित विशाल गोसावीला ताब्यात घेतले असून त्याने या चोरीची कबुली दिली आहे। यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस कर्मचारी कांबळे, मोरे, कुंभार, इदे आणि पवार यांनी केली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।